नमस्कार, सहज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। उपवासाला साबुदाण्याची उसळ किंवा भगर, थालपीठ, धपाटे सगळं खाऊन झालं। आता थोडासा वेगळ्या पद्धतीचा आपण हा पदार्थ बनवणार आहोत। बनवायला अगदी सोपा आहे आणि पोटाला थंडावा देणारा हेल्दी हा प्रकार आहे। याला तयार करण्यासाठी 5 मिनिटं फक्त पुरेशी आहेत। रेसिपी सुद्धा छोटी आहे किंवा व्हिडिओ छोटा आहे, नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राइब मात्र नक्की करत जा। तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। नेहमी उसळीसाठी जसा साबुदाणा आपण भिजवून घेतो त्या पद्धतीने मऊसूत असा साबुदाणा हा भिजून तयार झालेला आहे। तर हे बघा, हातावर थोडासा दाबून पाहिला की लक्षात येतं हा अगदी अजिबात यामध्ये कणी राहिलेली नाहीये आणि या कपाने 1-2 कप हा साबुदाणा भरलेला आहे, म्हणजे भिजून 2 कप झालेला आहे। आता एखाद्या मोठ्या भांड्यात किंवा कढईमध्ये गॅसवरती पाणी उकळत ठेवलं, 1.5 कप पाणी आहे, त्यात अशा पद्धतीचं स्टँड ठेवायचं। हा साबुदाणा भिजवलेलं हे भांड ठेवायचं, त्यावर झाकण व्यवस्थित ठेवून याला 3 ते 4 मिनिट याला वाफ देऊन घेऊया। 3-4 मिनिटांनंतर अगदी हा मऊ झालेला आहे, ट्रान्सपरंट दिसतोय आणि हा साबुदाणा बऱ्यापैकी शिजलेला आहे। आता याला बाहेर काढून आपण याला थंड करत ठेवूया। तर हा साबुदाणा थंड होतोय तोपर्यंत आपण इतर तयारी करूया। या ठिकाणी साबुदाणा मी तुम्हाला दाखवते हा किती वाफलेला आहे। तर अगदी काचेसारखा ट्रान्सपरंट दिसतोय। अशा पद्धतीने सर्व दाणे असे वाफले गेले पाहिजेत, याची काळजी घ्यायची। आता हा थंड होतोय तोपर्यंत आपण काय करूया, एका भांड्यामध्ये दही घेऊया। तर 1.5 कप दही या ठिकाणी घेतलं। तुमच्याकडचं दही जर सैलसर असेल तर तुम्ही 2 कप घेऊ शकता। हे घट्टसर दही आहे म्हणून 1.5 कप दही घेतलं आणि अर्धा कप पाणी यामध्ये घातलं। आता चांगलं याला व्यवस्थित फेटून घेऊया। याच्यातलं गुठळ्या वगैरे सगळ्या व्यवस्थित फुटून अगदी प्लेन हे दही झालं पाहिजे, इतपत आपण याला ढवळून घेऊया। तर आता चवीपुरतं मीठ घालायचं, म्हणजे उपवासाचं मीठ घातलंय, सैंधव मीठ, आणि थोडीशी मिऱ्याची पूड घातली, अगदी पाव चमचा मिरेपूड घातली। आवडत असतील किंवा उपवासाला खात असेल तर जिऱ्याची पूड सुद्धा या ठिकाणी तुम्ही घालू शकता। तर अर्धा कप भाजलेल्या शेंगदाण्याचा भरड या ठिकाणी घातलेला आहे। शेंगदाणे भाजून त्याच्यावरची सालं काढून त्याला थोडंसं चुरडून घेतलेलं आहे। उपवासाला कोथिंबीर खात असेल तर घाला, मुठभर कोथिंबीर घातली। काकडीचा किस घातलाय 3 ते 4 चमचे, हा सुद्धा आवडला तर घाला, नाहीतर स्किप केला तरी चालतो। डाळिंबाचे दाणे मात्र यामध्ये खूप छान दिसतात सुद्धा आणि याची चव सुद्धा छान लागते। तर या ठिकाणी मी 4 चमचे जवळपास हे डाळिंबाचे दाणे घातलेले आहेत। तर हे बघू शकता तुम्ही, रंगीबेरंगी खूप सुंदर हे मिश्रण दिसते। जेवढं सुंदर दिसतं तेवढं चवीला सुद्धा खूप छान लागतं। जसं आपण कर्ड राईस करतो ना, त्या पद्धतीचंच हे जवळपास त्याच चवीचं हे तयार होतं। तर नक्की एकदा करून बघा। तर हा वाफवून घेतलेला साबुदाणा आपण यात घातला, व्यवस्थित मिक्स करायचा। हा वाफल्यामुळे याच्या थोड्याशा गाठी किंवा गुठळ्या झाल्यासारख्या वाटतात, परंतु यामध्ये चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स केलं की अगदी मोकळे दाणे होतात, वेगवेगळे याचे, अशा गाठी वगैरे अजिबात यात राहत नाहीयेत। तर हे बघा, खूप छान हे तयार झालेलं आहे। मीठ मात्र यामध्ये चवीपुरतं घालायचं। थोडंसं दही जर तुमचं आंबट असेल तर मात्र यामध्ये अगदी अर्धा चमचा साखर घालायची। दही ताजं गोडसर असेल तर साखर घालायची गरज नाही। आता या ठिकाणी आपण एक तडका तयार करूया। तर 1.5 चमचा तेल गरम करत ठेवलं एका तडका पॅनमध्ये, एक अर्धा चमचा जिरं घालायची आणि 10 ते 12 काजू घातलेत। एका काजूचे 2 तुकडे अशा पद्धतीने हे केलेलं आहे। हे काजू चांगले व्यवस्थित रंग बदलायला लागले की गॅस बंद करायचा, जेणेकरून आपले काजू किंवा फोडणी करपायला नको। तर 2 ते 3 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घातल्या, थोडासा कढीपत्ता घातला आणि ही अप्रतिम चवीची फोडणी यावर घालायची। अगदी सुंदर हा प्रकार लागतो, एकदा तरी नक्की करून बघा। मलाही विश्वास बसला नव्हता की एवढं हे चविष्ट लागेल, पण खूप छान लागलं। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं। उपवासाला जे पदार्थ तुम्ही यामधले जिन्नस खात नसाल ते नका घालू, पण इतर साहित्य घालून हा पदार्थ नक्की बनवा। तर उपवासालाच नाही तर इतर वेळी सुद्धा वेगळ्या चवीचं काहीतरी पौष्टिक म्हणून हा तुम्ही पदार्थ बनवू शकता। तर नाश्त्याला किंवा दुपारच्या वेळेत जेव्हा आपण छोटी भूक असते ना, त्यावेळेस सुद्धा हा पदार्थ खाण्यासाठी अगदी योग्य आहे। तर रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राइब मात्र नक्की करा।
नंतर भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपी सोबत. धन्यवाद.